स्वयंस्फूर्तीने वाहतूक नियमाचे पालन केले पाहिजे. संतोष सेगावकर. स्कूल बस चालकांकरिता कार्यशाळा संपन्न. वाहन चालकांनी आपले वाहन सुरक्षितपणे चालवल्यास होणारा अपघात टाळता येतो. याकरिता स्वतःला नियमात बांधणे गरजेचे आहे. वाहतूक नियमानुसार लागू असलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. याचे भान सातत्याने ठेवले पाहिजे व स्वयंस्फूर्तीने वाहतूक नियमाचे पालन केले पाहिजे, असे प्रतिपादन आपले मार्गदर्शनभर भाषणात पोलीस निरीक्षक संतोष सेगावकर यांनी स्थानिक अल्फोन्सा सिनियर सेकंडरी स्कूल मध्ये नुकताच संपन्न झालेल्या एक दिवसीय कार्यशाळेत केले. जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन स्कूल बस व ऑटो चालकांकरिता आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्फोन्सा विद्यालयाच्या व्यवस्थापिका सिस्टर फोन्सी तर मंचावर प्राचार्य सिस्टर निव्या होत्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गोपाल शिंदे यांनी अपघात कसा टाळता येईल याबाबत मार्गदर्शन केले, तर पोलीस हेड कॉन्स्टेबल रियाज खान यांनी अपघात टाळण्याकरिता बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, स्पीड नियंत्रण, आपत्कालीन खिडकी, महिला परिचारिका व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कितने हो जाएंगे 5 kg 5 किलो का आप यंत्र अपने दाहिने बाएं जहां आपको सूटेबल लगता है वहां आप लगा सकते हैं. ठीक है, ये बहुत अनिवार्य चीज बता रहा हूं. उसके बाद में फर्स्ट एड बॉक्स, जो चिकित्सा का जो मेडिकल होता है ना बॉक्स होता है, जो फर्स्ट एड बॉक्स होते हैं, तो वो भी आपके पास में रहना जरूरी है. क्योंकि बच्चा भागते हुए गिर जाता है या गाड़ी से नीचे उतर पैर फिसल जाता है, बरसात का वक्त है, शूज अगर बच्चों का ना किक पे ना लगे वो स्लिप हो जाए तो लगने का अंदेशा होता है. उस वक्त अगर पैर को जख्म हो गए तो हमारे पास में जो किट होती है मेडिकल किट, हम उसका थोड़ा तो कुछ होगा हम उसका सोल्यूशन